तालियां वो नहीं बजाते जिनके दिलों में गम होता है। अरे तालियां वो नहीं बजाते जिनके दिलों में गम होता है। अरे तालियां तो वो बजाते हैं जिनके हाथों में दम होता है। जो जीता वही चंद्रगुप्त, पहिला धनगर सम्राट। ज्यानं बुद्धाचा विचार जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवला, ते धनगर सम्राट, सम्राटांचे सम्राट, महासम्राट, सम्राट अशोक, छत्रपती शिवराय, राजे मल्हारराव होळकर, अहिल्याबाई होळकर, महाराजा यशवंतराव होळकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिमाता सावित्रीबाई फुले, माता फातिमा शेख, छत्रपती शाहू महाराज, जननायक बिरसा मुंडा, संत परंपरेतील संत नामदेव, संत तुकाराम, संत रविदास, संत कबीर, संत गाडगे बाबा। भावांनो, या यादीत आणखी कितीतरी नावांचा समावेश करता येईल। या महापुरुषांची आणि महामातांची नावं घेऊन मी या महापुरुषांवर आणि महामातांवर उपकार देखील केलेले नाहीत। आज या ठिकाणी जयंतीच्या निमित्ताने कर्णावर सर असतील, हस्तांकर सर असतील, यांनी जी काही संघर्षाची भूमिका मांडली, ही संघर्षाची प्रेरणा याच महापुरुषांच्या जीवन संघर्षातून आम्हाला मिळालेली आहे। या समस्त धनगर बहुजन महापुरुषांना, महामातांना आणि त्यांच्या कार्यसिद्धांताला मी वंदन करतो। भावांनो आणि बहिणींनो, कालच्या सूर्यास्ताचे 4 किरण खुडून आणलेत मी तुमच्यासाठी। ते देणार नाहीत प्रकाश, पेटवणार नाहीत दिवे, ते जागृत ठेवतील उद्याचा सूर्योदय तुमच्या मनातला, माझ्या मनातला, आमच्या महापुरुषांच्या मनामनातला। ज्या मनगटात बळ, बुद्धी आणि चातुर्य असतं, तोच स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो, असं ठणकावून सांगणाऱ्या आणि बळ बुद्धीच्या बळावर भल्या भल्यांना सळ की पळ करून सोडणाऱ्या राजमाता, रोकमाता अहिल्याबाई होळकर जयंतीच्या सर्व बहुजन बांधवांना, धनगर बांधवांना मनापासून शुभेच्छा देतो। भावांनो, मी भाषण करणारा माणूस नाही, भाषण करणं माझा धंदा नाही, मी समजावून सांगणारा माणूस आहे। मी इथं कोण्या जातीचं किंवा धर्माचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आलेलो नाही। मी इथं केवळ आणि केवळ माझ्या माणसांना जागृत करण्यासाठी आलो आहे। याचा अर्थ माझी माणसं एकतर झोपलेली आहेत किंवा त्यांनी झोपेचं सोंग तरी घेतलेलं आहे, हे समजावून सांगणारा माणूस आहे। तुम्ही आतापर्यंत नको नको त्याचं ऐकून घेतलं आहे। जागृतीचा एक सिद्धांत आहे, जागृत करणारा माणूस कधीच कुणाला फसवत नसतो आणि फसवणारा माणूस चुकूनही कधीच कुणाला जागृत करत नसतो। या सिद्धांतावर येणाऱ्या काळात समस्त बहुजन समाजातून काम होण्याची गरज आहे। गावागावात, वस्ती वस्तीत, तांड्या तांड्यात अहिल्याबाई होळकरांची जयंती साजरी झाली पाहिजे, नाचून सुद्धा आणि त्याच वेळी वाचून सुद्धा साजरी झाली पाहिजे। मी या मंडळाच्या कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद यासाठी देतो की त्यांनी अहिल्याबाई होळकरांची जयंती नाचून सुद्धा आणि वाचून सुद्धा साजरी केलेली आहे। भावांनो, जयंतीच्या निमित्ताने गावागावात विचारांचा जागर झाला पाहिजे। विचारांचा जागर का झाला पाहिजे तर भावांनो, विचार परिवर्तन हेच सर्व प्रकारच्या परिवर्तनाचं मूळ आहे।
आणि म्हणून जोपर्यंत आमची मानसिकता बदलत नाही, जोपर्यंत आमची विचार करण्याची पद्धत बदलत नाही, तोपर्यंत मग तो समाज कोणताही असू द्या, त्या समाजात परिवर्तन होणे संभव नाही. ही गोष्ट देखील आपण लक्षात घेतली पाहिजे. अहिल्यामाई होळकरांच्या संदर्भात, यशवंतराव होळकरांच्या संदर्भात, मल्हारराव होळकरांच्या संदर्भात आमच्या सन्माननीय वक्त्यांनी या ठिकाणी भूमिका मांडली. मी थोडक्यात या ठिकाणी सांगणार आहे. आजही या देशातील जात्यांध धर्मांध लोक तुमच्याबद्दल काय बोलतात? तुमच्याबद्दलच नव्हे, SC, ST, NT, OBC ह्या लोकांबद्दल काय बोलतात, बाकीच्या लोकांबद्दल काय बोलतात, त्याची चर्चा मी आज करणार नाही. पण तुमच्याबद्दल इथले जात्यांध धर्मांध लोक काय बोलतात आजही? ते बोलतात, धनगर बसला जेवाया. पुढचं वाक्य काय? धनगर बसला जेवाया, ताई बरोबर ताका संघ शेवाया. ताई, आमचे बाप जादे इतके अडाणी होते का? आम्ही इतके अडाणी आहोत का? कान उघडे ठेवू नाही का?